Good morning, students. We will discuss about the drug acting on nervous system. असे ड्रग्स जे नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होतात. ठीक आहे. नर्वस सिस्टीमवर कोणते 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 टाईप आहेत, कोणते कोणते डिवायडेड केलेले आहेत टाईप. ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेकंड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात. कशामध्ये दोन टाईप पडतात तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये फर्स्ट आहे ॲफरंट नर्वस अँड सेकंड आहे इफरंट नर्वस. ठीक आहे. त्याच्यामध्ये एफरंट नर्वसमध्ये दोन टाईप पडतात, ॲटोनॉमिक और इनव्हॉलंटरी. सेकंड सोमॅटिक मीन्स व्हॉलंटरी नर्वस सिस्टीम. ठीक आहे. त्यामध्ये ऑटोनॉमिकमध्ये दोन टाईप पडतात, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक. ठीक आहे. नर्वस सिस्टीम जे आपल्याला ब्रेनपासून बॉडीमध्ये जे इम्पल्सेस पाठवले जातात. ठीक आहे. जे सिग्नल भेटतात आणि जे बॉडीपासून स्किनपासून किंवा बॉडीपासून जे सिग्नल्स ब्रेनला भेटतात. ठीक आहे. ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. ते इम्पल्सेस देवाणघेवाण केली जाते इम्पल्सेस. ठीक आहे. ठीक आहे. फर्स्ट ड्रग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत अश्वगंधा. सिनोनिम काय आहे, विटेना रूट. बायोलॉजिकल सोर्स काय आहे, ड्रायड रूट्स अँड स्टेम्स बेसिस ऑफ द विटेना सोमनिफेरा. ठीक आहे. त्याची फॅमिली कोणती आहे, सोलेनेसी. जिओग्राफिकल सोर्सेस. ठीक आहे. कुठून भेटतात आपल्याला अश्वगंधा, काँगो, साऊथ आफ्रिका, इजिप्त, जॉर्डन, पाकिस्तान, इन इंडिया इन फाउंड इन द MP, UP, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. ठीक आहे. त्यामध्ये येतात पंजाब, गुजरात, राजस्थान या ठिकाणी पण आपल्याला अश्वगंधा मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन. ठीक आहे. आपल्या कुठं कलेक्शन केला, त्याच्यामध्ये आहेत सीड्स आर सोन इन जून जुलैमध्ये सीड्स सोन भेटतात. ठीक आहे. 4 to 5 kg सीड्स आर द रिक्वायर्ड पर हेक्टर. प्रत्येक 1 हेक्टरमध्ये 4 ते 5 किलोग्राम आपल्याला सीड्स लागणार आहेत. ठीक आहे. त्यामध्ये प्लांट्स बिअर द फ्रूट्स अँड फ्लावर्स इन जानेवारी. आपल्याला फ्रूट अँड फ्लावर कधी भेटणार, जानेवारीमध्ये. हार्वेस्टिंग अप टू मार्च, म्हणजे आपल्या मार्च म्हणजे जो मार्चचा महिना आहे त्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करायचे आहे. ठीक आहे. इन इंडिया मेनली कल्टिवेटेड इन MP, मध्य प्रदेशमध्ये आपल्याला जास्त करून याचं कल्टिवेट करतो आपण. नेक्स्ट आहे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ठीक आहे. त्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत, साईज, लेंथ इज 10 to 17 mm, वेट 6 to 12 mm. शेप कसा आहे, कोनिकल और सिलेंड्रिकल, स्ट्रेट. कोनिकल आहे, सिलेंड्रिकल आहे और स्ट्रेट त्याचा शेप आहे. अँड अनब्रांचड असतात. फ्रॅक्चर्स कोणते आहे, स्मूथ अँड पावडरी. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल्स प्रेझेंट असतात, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत स्टेरॉइडल अल्कलॉइड्स. त्यामध्ये ॲनाफेरिन, विथॅनिन, ट्रोपिन, ॲनहायड्रोजिन, कसोहायड्रोजिन अँड कोलिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट कोणत्या कोणत्या आहे त्यामध्ये परफॉर्म करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. डायल्यूट KMnO4 प्लस ड्रॉप ऑफ ॲक्वेस एक्स्ट्रॅक्ट. डायल्यूट KMnO4मध्ये आपल्याला ड्रॉप ऑफ ॲक्वेस एक्स्ट्रॅक्ट टाकायचं आहे. ती डिक्लरायझेशन ऑफ द KMnO4 सोल्युशन, डिक्लरेशन दिसतं आहे सोल्युशन. ठीक आहे. सेकंड टेस्ट आहे ॲक्वेस एक्स्ट्रॅक्ट प्लस म्हणजे ॲडेड FeCl3 5%. त्यात ॲड करायचं आहे. ॲक्वेस एक्स्ट्रॅक्टमध्ये FeCl3 आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे. नो डार्कनिंग भेटणार आपल्याला टेस्टमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस काय आहेत अश्वगंधाचे, इट इज सेडेटिव्ह अँड हिप्नॉटिक म्हणून आपण याचा यूज करतो. रिस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे. ॲक्शन अलॉंग द ब्रॅडिओकार्डिया. ॲक्शन कुठं देतो, ब्रॅडिओकार्डियावर आपल्याला स्टिम्युलेट करतं रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये. इम्युनोमॉड्युलेटरी एजंट अँड हॅव्हिंग द अँटी ट्रेस ॲक्टिव्हिटी दाखवतो. नेक्स्ट आहे युज्ड इज द ट्रीटमेंट ऑफ द रुमॅटिझम, गोट अँड स्किन डिसीजेससाठी आपण यूज करतो. वाईडली युज्ड अँड सेक्स स्टिम्युलंट. ठीक आहे. स्ट्रेंथ अँड व्हेगर प्रोमोटिंग ड्रग एस्पेशली इन द गॅस्ट्रिक केसेस. ठीक आहे. विथ फेरिन स्टेरॉइड लॅक्टन शोज द अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी दाखवतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोणता, नेक्स्ट ड्रग आहे ओपियम. ठीक आहे. ओपियम हा कल्टिवेट कुठं केला जातो, इथं आपल्या इथं म्हणजे गव्हर्मेंट काय करतं, याचं म्हणजे परवानगी देतं एखाद्या पर्टिक्युलर पर्सन, एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्री. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर ह्यालाच फक्त त्याची परवानगी भेटते कशासाठी, ती कल्टिवेट करण्यासाठी. ओपियम कुठं पण कल्टिवेट केलं जात नाही. ठीक आहे. ते सिनोनिम काय ओपियमचं,
गोल राऊंडेड टाईपमध्ये प्रेझेंट असतात. डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. सिनोनिम काय? पॉपे लॅटेक्स किंवा गम ओपियम, याला आपण सिनोनिम म्हणतो. ठीक आहे. सोर्सेस, हे सोर्सेस कसे आहेत? रॉ ओपियम इज ड्राईड मिल्की एक्झुडेशन ऑप्टेन बाय द इन्सिजन द अनराईप बट फुल्ली ग्रोन कॅप्सूल. कॅप्सूल टाईपमध्ये दिसतात का? पापावरीन सोमनिफेरम. ठीक आहे. ते कुठल्या ह्याच्यापासून घेतो आपण? पापावरीन सोमनिफेरम. त्याची फॅमिली कोणती आहे? पापावरेसी. नेक्स्ट, द क्वालिटी ऑफ द ओपियम इज जुडाडेड बाय द मॉर्फिन कन्सिस्ट विथ द रिक्वायर्ड बाय द 9.5 बाय द USP. ठीक आहे. कमर्शियली व्हरायटीज इंक्लूड द तुर्किश, पेरिसियन, इंडियन. ठीक आहे. म्हणजे कमर्शियल व्हरायटीज कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये प्रेझेंट आहे ओपियम. ठीक आहे. तुर्कीसमध्ये आहे, इंडियामध्ये आहे. नेक्स्ट, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. याचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स कोणते आहेत? त्याची ऑर्डर कशी आहे? स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक, टेस्ट बिटर, कलर कसा आहे? वेरियस डिपेंडिंग ऑन द टाइप्स ऑफ द ओपियम. फॉर द इन्स्टेन्स, इंडियन ओपियम इज डार्क ब्राउन वाईल मॅनिप्युलेटेड. तुर्की ओपियम इज द चॉकलेट ब्राऊन इन कलर. ठीक आहे. तुर्की ओपियममध्ये चॉकलेट इन ब्राऊनमध्ये प्रेझेंट ना, म्हणजे कोणत्या कोणत्या भागात कोणत्या कोणत्या कलरमध्ये आपल्याला ओपियम भेटणार आहे, त्याचे कलर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट. ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ह्याच्यामध्ये कोणते कोणते प्रेझेंट आहेत? त्याच्यामध्ये ओपियम कंटेन्स मोर दॅन 19 अल्कोलॉइड्स. ओपियममध्ये 19 अल्कोलॉइड प्रेझेंट असतात. सम विच ऑफ द आर द कंबाइंडेड विथ द मेकॉनिक ॲसिड अदरवाईज द सल्फ्युरिक ॲसिड, सम ॲज फ्री अल्कोलॉइड. ठीक आहे. हे प्रेझेंट असतात. देअर आर 3 मेन क्लासेस. 3 मेन क्लासेस आहेत. कोणते आहेत? फेनॅन्थ्रिन, बेन्झेल आयसोक्विनोलिन, फेनाइल अल्काइलामाइन. हे 3 क्लासेस मेनली प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे ओपियम अल्कोलॉइड, जे त्याचे टाईप्स आहेत. ठीक आहे. फेनॅन्थ्रिन ग्रुप आहे, बेन्झिल आयसोक्विनोलिन ग्रुप आहे, फेनाइल अल्काइलामाइन ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये फेनॅन्थ्रिन ग्रुपमध्ये मॉर्फिन, कोडीन, थिओबिन हे ड्रग आपल्याला हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट भेटणार आहेत. ठीक आहे. ती रिंग आहे. फेनॅन्थ्रिन एक ग्रुप, म्हणजे फेनॅन्थ्रिन ग्रुप कोणत्या कोणत्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतो, त्याच्याविषयी कोणते कोणते ड्रग आहेत? मॉर्फिन आहे, कोडीन आहे, थिओबिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेन्झिल आयसोक्विनोलिन. बेन्झिल आयसोक्विनोलिन ग्रुपमध्ये कोणते कोणते आहेत? नॅस्कोॲपिन अँड त्यालाच आपण नार्कोटिन बी म्हणतो, आणि पापावरीन हे ड्रग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कशामध्ये? बेन्झिल आयसोक्विनोलिन ग्रुपमध्ये. नेक्स्ट आहे फिनाइल अल्काइल अमाइन ग्रुप, याच्यामध्ये नॅक्रेलिन. ठीक आहे. हे प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट. यामध्ये कोणते कोणते केमिकल टेस्ट प्रेझेंट आहेत? फर्स्ट ऑफ ऑल द ओपियम इज डिझॉल्व्ड इन वॉटर अँड फेरिक क्लोराईड सोल्युशन. फर्स्टली काय करायचं? ओपियम डिझॉल्व करायचं कशामध्ये? वॉटरमध्ये. अँड दॅन द फेरिक क्लोराईड सोल्युशन इज ॲडेड. फेरिक क्लोराईड सोल्युशन त्यामध्ये ॲड करायचं आहे. इट रिझल्ट घ्यूज रेडिश पर्पल कलर. यामध्ये आपल्याला कोणता रिझल्ट भेटणार आहे? इट घ्यूज द रेडिश पर्पल कलर. ज्यावेळेस आपल्याला रेडिश पर्पल कलर भेटणार आहे. ठीक आहे. द चेंज इन द कलर ऑकर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द मेकॅनिक ॲसिड इन ओपियम. जर रेडिश पर्पल कलर जर आला तर त्याच्यामध्ये समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये मेकॅनिक ॲसिड ओपियममध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट केमिकल टेस्ट. इन अनदर टेस्ट वेन द ओपियम इज ट्रीटेड विथ द स्मॉल अमाऊंट ऑफ द नायट्रिक ॲसिड. ओपियम ट्रीटेड विथ स्मॉल अमाऊंट ऑफ नायट्रिक ॲसिड घ्यायचं, त्याचा ऑरेंज रेड कलर भेटणार आहे आपल्याला प्रोड्युस्ड. ठीक आहे. द नेक्स्ट द टेस्ट ऑकर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द मॉर्फिन इज ओपियम. जर ऑरेंज रेड कलर जर प्रेझेंट आला त्यामध्ये तर समजून घ्यायचं त्यामध्ये मॉर्फिन प्रेझेंट आहे. कशामध्ये? ओपियममध्ये. नेक्स्ट त्याचे युजेस काय आहेत? मॉर्फिनचे युजेस काय आहेत? मोस्ट पॉवरफुल ॲनाल्जेसिक युज्ड इन केस ऑफ सिव्हिअर पेन ॲज पोस्ट ऑपरेटिव्ह पेन, बोन फ्रॅचेस, कॅन्सर पेशंट इन केस ऑफ द एंजायना. म्हणजे मॉर्फिन ते काय आहेत? जे मॉर्फिन आहेत आपण जेव्हा घेतले ते ॲनाल्जेसिक प्रोड्यूस करतात, ॲनेस्थेटिक. म्हणजे तुम्ही भूल बघितली असेल ना, एखाद्या पेशंटला जर ऑपरेशन असेल, ठीक आहे, तर त्याला खूप असं पेन होत असेल तर काय करतो आपण? ॲनेस्थेसिया किंवा मॉर्फिन ती देतो. कशासाठी? तर त्याला हे होतं ना, भूल बघितली असेल ना, आपण कसं बेशुद्ध होतो ना माणूस, त्याला जाणवत नाही की त्यासोबत काय झालं आहे, काय नाही, काय दुखतं आहे का, कुठं बोनला जर लागलेलं क्रॅचेस पडलेले असतील, ठीक आहे, बोन ऑपरेशन असेल, ठीक आहे, त्यावेळेस त्याला ते जे त्याला पेन आहे ते जाणवणार नाही मॉर्फिन ते दिल्यामुळं. ठीक आहे. त्यासाठी आपण यूज करतो ओपियम ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे रेमेडी इन कन्क्लुजन. Precise use of the anesthetic to the increase the efficiency. Used an antagonist for the poisonous effect of the alkaloid strychnine, atropine, phytostigmine. Used the poisonous effect दाखवतात ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॉक्सोमिका.
हे नक्सोमिकाची डायग्राम आहे, कसं दिसतात नक्सोमिका. ठीक आहे. नक्सोमिका सीड आपण पाहिलेले आहेत प्रॅक्टिकलला, आहेत का लक्षात? आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहिले नक्सोमिका सीड्स. ठीक आहे. त्याचं सिनोनिम काय? बॅचलर्स बटन किंवा नक्सोमिका सीड. त्याचे बायोलॉजिकल सोर्स, नक्सोमिका कन्सिस्ट ऑफ द dried ripe seeds of the Stechnus noxomica. It should be contain not less than 1.2% of the strychnine. फॅमिली कोणती आहे? लॉगनेसिया. त्याचे जिओग्राफिकल सोर्सेस कुठून कुठून भेटतं आपल्याला? मेनली फाउंडेड इन साऊथ इंडिया, मलबार कोस्ट, केरळ, बेंगॉल, ईस्टर्न घाट्स, नॉर्थ ऑस्ट्रेलिया आणि सैलॉन. यामध्ये आपल्याला जिओग्राफिकल सोर्सेस भेटतात. ठीक आहे. मॉर्फोलॉजिकल. ठीक आहे. ते मॉर्फोलॉजिकल कसं दिसतात बघा, आपण बघितलेले आहेत प्रॅक्टिकलला बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा कलर कसा आहे? ग्रीनिश ग्रे सीड्स. फ्रूट्स आर ऑरेंज. त्याचे जे फ्रूट्स आहेत ते ऑरेंज कलरमध्ये असतात आणि जे त्याच्यामध्ये सीड्स प्रेझेंट आहेत ते ग्रीनिश ग्रे सीड्स असतात. ठीक आहे. त्याचा कलर कसा आहे? ग्रीनिश. ऑर्डर कसा आहे? ऑर्डरलेस. टेस्ट बिटर. शेप कसा आहे त्याचा? डिश शेप्ड सीड्स. फ्रूट्स आर ग्लोब्युलर. ते फ्रूट्स कसे असतात? ग्लोब्युलर दाखवले आहेत बघा तिथं. ठीक आहे. ऑरेंज कलरमध्ये. शेप कसा आहे सांगितलं आता. ठीक आहे. साईज कशी आहे? सीड्स आर द 10 to 30 mm इन डायमीटर, 3 to 5 mm इन थिकनेस. फ्रूट्स आर द 3 to 5 cm इन डायमीटर. ठीक आहे. मार्जिन कसे आहे? राऊंडेड आहे. मार्जिन राऊंडेड. नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिकमध्ये आपण पाहिलेलं आहेत, आपण त्याचे प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेले आहेत सगळ्यांनी. त्याचे TS घेतलेले आहेत आपण. TSमध्ये दाखवले आहेत त्याचे कोणते कोणते पार्ट प्रेझेंट असतात. इंडोस्पर्म प्रेझेंट असतात का? ॲलोरिन ग्रेन असतात का? ठीक आहे. ऑलिओग्लोबिल्स असतात प्रेझेंट त्यामध्ये. आपण हे सगळं आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलं आहेत आपण TS काढलेला आहे त्याचा. आपण त्यामध्ये सगळे त्याचे पार्ट बघितलेले आहेत का? सेम दिसतात ना? सेम आहे सगळं डायग्रामसारखं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असतात. केमिकल कॉन्स्टिट्युएंट, इट कन्सिस्ट ऑफ द इंडॉल अल्कोलाइड सच ॲज द स्टिचनिन. कितीपर्यंत? 1.25% प्रेझेंट असतात. ब्रोसिन 1.5%, फॅटी मॅटर 3.3%, स्टिचनिन, कॅफोटेनिक ॲसिड, ट्रेस ऑफ कॉपर. ठीक आहे. स्टिचनिनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ब्युरेसिनचं पण स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये कोणते कोणते केमिकल आहेत आलं लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस. याचे युजेस काय आहेत नक्सोमिका सीडचे? रिस्पिरेटरी अँड कार्डियक स्टिम्युलंट आहे. कार्डियक स्टिम्युलंट आहे. रिस्पिरेटरीमध्ये पण यूज करतो. रिस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे. बेटर टॉनिकमध्ये यूज करतो आपण. इट इज यूज्ड अलॉंग विथ द कॅस्कारा ऑफ द कन्झप्शन. सीड्स आर यूज्ड इन द रोमॅस्टिटिझम. पॅरालायसिसमध्ये यूज करतो. अस्थमासाठी यूज करतो. डायबिटीजमध्ये यूज करतो. पेलेसमध्ये यूज करतो. पावडर सीड्स काय करतो? पावडर कुठे यूज करतो? यूज द ॲटोनिक डिस्पेसिया, इन्सोमेनिया यामध्ये आपण यूजेस करतो नक्सोमिका सीड्स. ह्यात फार्माकोलॉजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या प्रेझेंट आहेत? अँटी मायक्रोबियल, अँटीव्हेनॉम, अँटी डायबेटिक, इम्युनोड्युलेटरी, अँटी इन्फ्लामेटरी, ॲनर्जेसिक, अँटीऑक्सिडंट, अँटी ट्यूमर, अँटी कॅन्सरसाठी यूज करतो. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्याला नक्सोमिका. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या नक्सोमिका. नेक्स्ट आहे हायोसायमस. ठीक आहे. हायोसायमस म्हणजे काय बघूया आपण. ठीक आहे. हे प्लांट आहे, दिसतंय ना? त्याचे फ्लावर, त्याचे लिव्स दिसतात ना सगळ्याला? याला म्हणतो आपण हायोसायमस. ह्याला मराठीत आपण खोरासनी ओवा पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचे सिनोनिम काय आहेत हायोसायमसचे? हेनाबिन, हायोसायमस हर्ब, हायोसायमस लिव्स. बायोलॉजिकल सोर्सेस. यामध्ये बायोलॉजिकल सोर्सेस कोणते कोणते प्रेझेंट आहेत? ठीक आहे. त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड लिव्स और लिव्स अँड फ्लावरिंग टॉप्स ऑफ द हायोसायमस निग्रा. ठीक आहे. बिलॉंग टू फॅमिली सोलॅनेसी. ठीक आहे. इट should be contain not less than 0.05% of the alkaloid of hyoscyamus. Calculated as the hyoscyamin, it has grown as the Benial herb. Benial herb मध्ये ग्रो करतो. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्स आपल्याला कुठे कुठे भेटणार आहे? जिओग्राफिकल सोर्समध्ये हायोसायमस इज अ नेटिव्ह ऑफ द वेस्टर्न आशिया, नॉर्थ आफ्रिका, युरोपियन अँड इंडिया. इट इज द कल्टिवेटेड इन रशिया, बेल्जियम, हंगरी अँड इंडिया. यामध्ये आपल्याला जिओग्राफिकल सोर्सेसमध्ये आपल्याला हायोसायमस भेटणार आहे. नेक्स्ट आहे कल्टिवेशन अँड कलेक्शन. कुठं कल्टिवेशन केलं जातं, कुठं कलेक्शन केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कल्टिवेशन इज डन इन द टेम्परेट रिजन ॲट द अल्टिट्यूड ऑफ द 2400 to the 3000
300 मीटरमध्ये आपण केलं जातं. ठीक आहे. द मेथड ऑफ द प्रोपेगेशन इज बाय द सीड्स. सीड्समध्ये प्रोपेगेशन केलं जातं आपण. द स्मॉल seeds beds are the raised and the seeds are sown. The seeds require about 2 weeks of the germination and then are transplanted into field in the month of May and by the keeping a distance of the half meter between them and about 75 centimeter between the two rows. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपण याचं सीड्सपासून याला कल्टिवेट करतो कधी मंथ ऑफ द मेमध्ये आपण याला हे करतो की त्या अंतर हाफ मीटर बिटवीनमध्ये आपण सीड त्याला लावतो. ठीक आहे. द प्लांट्स आर कीप फ्री ऑफ द वीड्स अँड ऑसिशनल हेइंग इज ऑल्सो डन. क्रॉप इज द हार्वेस्टेड वेन द रिचेस ऑफ द मॅच्युरिटी. जेव्हा मॅच्युरिटी तो क्रॉप्स आपण रिचेस आपला हार्वेस्ट करतो त्यावेळेस ते वाढतात, ते ग्रो होतात. त्या टायमिंगला जेव्हा ते काढायच्या टायमिंगला येतात त्यावेळेस आपण हार्वेस्ट करून काढून घेतो त्याला. अंडर ऑल द फेवरेबल कंडिशन्स दे आर यील्ड ऑफ द ड्रग्स पर हेक्टर 1000 to 1500 kg. 1 हेक्टरसाठी आपण किती 1000 ते 1500 kg आपण त्याला हेक्टरमध्ये आपल्याला मिळणार आहेत. आपल्याला मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स कोणते कोणते प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. कलर पेल ग्रेश ग्रीन. ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक अँड स्ट्रॉंग. टेस्ट बिटर अँड ॲसिड. साईज 25 सेंटीमीटर लॉंग. लॅमिना शेप ओव्हेट ऑब्लॉंग टू द ट्रायंग्युलर ओव्हेट. पार्ट्स कोणते कोणते यूज करतो. फ्रेश लिव्ज, फ्लावरिंग टॉप्स, ब्रांचेस अँड सीड्स. द मार्जिन ॲज ॲक्यूट ट्रायंग्युलर लोब्स विच आर द irregularly denate. The apex is acute. The emena is covered in the granular hair. They are used the prominent midrib with the pennate verne. ठीक आहे. दिसतंय ना आपल्याला कसं दिसतात हायोसाईमध्ये दिसतंय ना कसं दिसतंय बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहेत. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे त्यामध्ये. द प्रिन्सिपल अल्कोलाइड ऑफ द दिस ड्रग्स हायोसायमिन is an ester of the tropic acid tropine and is the more active than the racemic form is the atropine. ठीक आहे. during the extraction it is racemized to the atropine and hyoscyanin. ठीक आहे. याच्यामध्ये हायोसायमिन प्रेझेंट असतात, हायोसिन प्रेझेंट असतात केमिकल. हे जे डायग्राम दिलेलं आहे केमिकल स्ट्रक्चर आहे हायोसायमिनचं. नेक्स्ट युजेस आपण कशासाठी यूज करतो. इट इज यूज्ड अँड कन्स्ट्रॅक्ट द ग्रिपिंग ड्यू टू परगेटिव्हसाठी यूज करतो ग्रिपिंग. ठीक आहे. इट इज यूज्ड अँड रिलीव्ह स्पाझम ऑफ द युरिन ट्रॅक. इट इज ऑल्सो सेडेटिव्ह अँड यूज्ड इज चेक सलायवरी सिक्रेशनसाठी यूज करतो. इट इज द एक्सपेक्टोरंट. इट इज द अँटी स्पास्मोडिक अँड अँटी ॲस्थमॅटिक. ठीक आहे. ट्रॅडिशनली कुठं यूज करतो आपण अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्समध्ये यूज करतो. आयुर्वेदामध्ये आपण अँटी पार्किन्सन ड्रगमध्ये आपण याचा अँटी पार्किन्सनमध्ये पण यूज करतो आपण. अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये पण अँटी पार्किन्सन ड्रग्स असतात. ठीक आहे. ठीक आहे. धतुरा आपण नेक्स्ट धतुरा आपण प्रॅक्टिकलला पाहिलेला आहे. धतुराचं लीफ. नेक्स्ट आहे बायोलॉजिकल सोर्सेस. धतुरा कन्सिस्ट ऑफ द dried leaves and the flowering tops of the dhatura mental. Belongs to family Solanaceae. Geographical sources India, England and other tropical and subtropical regions. ठीक आहे. इंडिया, इंग्लंड अँड अदर ट्रॉपिकल अँड ट्रॉपिकलमध्ये आपल्याला हे भेटून जातात. मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स कोणते आहेत. कलर कोणते आहेत. फ्लावर आर द रेडिश पर्पल ऑन आउटर साईड अँड व्हाईटिश ऑफ इनर साईड. ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक आहे बट अनप्लिजंट आहे. टेस्ट कशी आहे बिटर. Size entire leaf of the 9 to 18 centimeter and the width is 8 to 30 centimeter. Shape flowers are the funnel shaped with the pedicel which is the nerve. Next आहे chemical constituent. ठीक आहे. यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहेत. धतुरा कन्सिस्ट ऑफ टू 0.5% of the total alkaloids among with the hyoscine is an main alkaloid while the hyoscine and the atropine are the resin in very less quantity. प्रेझेंट असतात. हायोसायमिन अँड ॲट्रोपिन प्रेझेंट आहे त्यामध्ये. केमिकल टेस्ट नेक्स्ट आहे त्याचे केमिकल टेस्ट कोणते कोणते आहे. विथाली मॉरिन रिॲक्शन त्याच्यामध्ये कोणते येतं. ट्रॉपिन अल्कोलाइड 1 मायक्रोग्राम प्लस फ्युमिंग HNO3 घ्यायचे
इव्हॉपरेट टू द ड्रायनेस, होतं, ठीक आहे. ॲट द मेथॉनिक केओएस सोल्युशन टाकायचं, ॲड करायचं आहे टू ॲन ॲसिटोन सोल्युशन, नॅट्रेटेड रेसिड्यू, व्हायलेट कलर, ठीक आहे. व्हायलेट कलर रेशोमध्ये आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे. सिन ड्यू टू द ड्रॉप इन अल्कोलाइड, ठीक आहे. अदर टेस्ट कोणते आहे, AgNO3 सोल्युशन, ॲडेड सोल्युशन ऑफ द हायोसायनिन हायड्रोब्रोमाइड, इट गिव्स द येल्लोइश व्हाईट PPT फॉर्म होते, विच इज इनसॉल्युबल इन HNO3 सोल्युबल इन डायल्यूट NH3 मध्ये सोल्युबल असतात, ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस काय त्याचे, हायोसायनिन म्हणजे धतुराचा यूज काय इज पॅरासिम्पॅथोलायटिक विथ द अँटीकोलॉजिक्स अँड द CNS डिप्रेसंट इफेक्ट्स दाखवतात. यूज्ड इन सेरेब्रल एक्सेसमेंट अलॉंग विथ द मॉर्फिन, इट यूज्ड इन द प्रिपरेटिव्ह ऑफ द मेडिकेशन, यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ द अस्थमा अँड कफसाठी यूज करतो. हायोसाइन इज द हायोसायोब्रोमाइड इज यूज्ड इन द मोशन सिकनेस, गॅस्ट्रिक और ड्युओडेनल अल्सरसाठी आपण याचा यूज करतो आपण, ठीक आहे. धतुरा, ठीक आहे. नेक्स्ट आहे बेलोडोना हर्ब. बेलोडोना एक वनस्पतीजन्य औषध आहे, ठीक आहे. औषधासाठी आपण हर्ब याचा यूज करतो, म्हणजे ह्याचं सिनोनिम काय, हे लीफ यूज करतो आपण, ठीक आहे. त्याचं सिनोनिम काय, बेलोडोना लीफ, बेलोडोना हर्ब. बायोलॉजिकल सोर्सेस, याचे बायोलॉजिकल सोर्सेस कोणते प्रेझेंट आहेत, त्याचे बायोलॉजिकल सोर्सेस आहेत. इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड लिव्ज अँड अदर एरियल पार्ट ऑफ द ॲट्रोपा बेलोडोना लीन, ठीक आहे. त्याचे आपण लिव्ज यूज करतो, ड्राईड लिव्ज, एरियल पार्ट्स यूज करतो, इज द ॲट्रोपा बेलोडोना लीन. त्याची फॅमिली आहे सोलेनेसी. त्याचे जिओग्राफिकल सोर्सेस कुठून भेटतात आपला, इंग्लंड, युरोपिया, इंडियामध्ये भेटतात. इज फाउंड द वेस्टर्न हिमालयाज फ्रॉम द सिमला, काश्मीर, ॲडजॉईंग एरियाज ऑफ द हिमाचल प्रदेशमध्ये पण आपल्याला भेटतात बेलोडोना हर्ब, ठीक आहे. या टाईपमध्ये असतात लिव्ज. फ्रूट बघा, त्याचे फ्रूट पण दिसतात का ब्लॅक कलरमध्ये, आणि जे आपण लिव्ज यूज करतो, ठीक आहे. कल्टिवेशन ऑफ द बेलोडोना ॲट द अल्टिट्यूड ऑफ द 1400 मीटर फ्रॉम द सी लेवल इज फाउंड इन द सॅटिस्फॅक्टरी. बेलोडोना बेरीज आर द क्रस्ट टू द गेट द सीड्स ऑफ कल्टिवेशन. बेलोडोना बेरीज, जे बेरीज ब्लॅक कलरमध्ये दाखवलं होत्या का, ते क्रश करतात, त्याला सीड्स घेतात, कल्टिवेट करतात. प्रॉपर प्रोसेसिंग लाईक द वॉशिंग अँड सेविंग इज द परफॉर्म्ड. वॉशिंग करतात, सेविंग करतात, आणि ओनली हेल्दी सीड्स, त्याचे वॉशिंग करतात, त्याला साफ करतात, त्याला सेविंग करतात, म्हणजे एक पर्टिक्युलर टाईपचे जेवढे साईजमध्ये आपल्याला सीड्स लागणार आहेत तेवढे म्हणजे साईडचं घेतात, त्याला सेविंग करतात, ठीक आहे. आणि ओनली फक्त जे हेल्दी सीड्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला कल्टिवेशनसाठी यूज करतो. दिस सीड्स आर द सोन बाय द ब्रॉडकास्टिंग मेथडनं आपण त्याला सोन करतो इन वेल ऑफ द प्रिपेअर्ड सीड्स विथ द ॲप्लिकेशन ऑफ द फंगीसाईड लाईक डायथिओन. सोईंग इज डन इन मे अँड जूनमध्ये सोईंग करतो आपण याची. द सीडलिंग आर द रेडी फॉर द ट्रान्सप्लांटेशन बाय द एंड ऑफ द सप्टेंबरच्या एंडला आपण ट्रान्सप्लांटेशन करतो, ठीक आहे. ट्रान्सप्लांटिंग इज डन बाय द किपिंग सर्टन डिस्टन्स बिटवीन द टू प्लांट. सर्टन डिस्टन्समध्ये आपण त्याला लावतो, 2 प्लांटच्या डिस्टन्समध्ये. सीडलिंग आर द इरिजिएटेड द केअरफुली. फर्टिलायझर्स लाईक युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट आर द गिवन ॲज अ पर नीड्स. त्याला जसं फर्टिलायझर युरिया ते लागणार आहे त्यानुसार आपण त्याला फर्टिलायझर देतोच, ठीक आहे, त्याची वाढ होण्यासाठी त्या प्लांटची. इन्सेक्टिसायडल स्प्रेज लाईक द सेविन आर ऑल्सो ट्रेड वेन द प्लांट रेचेस ऑफ द मॅच्युरिटी. मॅच्युअर होण्यापर्यंत आपण त्याला वाढवतो, त्याला स्प्रे करतो, त्याच्यावर फवारणी करतो, ठीक आहे. द लिव्ज आर ॲज वेल ॲज द फ्लावरिंग टॉप्स आर द फ्लावरिंग टॉप्स त्याला आपण कट करतो. सन ड्राईड करतो, शेडेड, ठीक आहे, ड्राईड करतो आपण त्याला, ठीक आहे. ड्युरिंग द ड्राईंग केअर इज टेकन टू द रिटेन द ग्रीन कलर, त्याला ग्रीन कलर रिटेन होतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे वाईल ग्रॅडिंग द पॅकेज ऑफ द मार्केट, वुडली स्टीम्स अँड फॉरेजन ऑर्गॅनिक मॅटर आर द रिजेक्टेड फॉरेजन ऑर्गॅनिक मार्केटमध्ये आपण रिजेक्ट करतो. दिस येल्ड ऑफ द हेक्टर फाउंड इन द 200 to 600 kg एका हेक्टरमध्ये आपल्याला एवढं प्रिपरेशन भेटणार आहे, ठीक आहे. त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स कोणते प्रेझेंट आहेत, त्याचा कलर लिव्ज आर द ग्रीनिश ब्राऊन कलरमध्ये प्रेझेंट असतात. ऑर्डर स्लाइटली अँड कॅरेक्टरिस्टिक असतात त्याची ऑर्डर. टेस्ट बिटर असते. नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपियल कॅरेक्टर असते. मायक्रोस्कोपियल कॅरेक्टर्स कोणते प्रेझेंट, डोरिसेव्हेंट्रल लिव्ज, कोलिनकायमा अबाव द बिलो ऑफ द मिडरिब, युनिसेल्युलर कवरिंग ऑफ द ट्रायकॉम्स, युनिसेल्युलर ग्रँड्युलर ट्रायकॉम्स प्रेझेंट असतात. मायक्रोफेनेलियल कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल पण प्रेझेंट असतात. ही मायक्रोस्कोपियल कॅरेक्टर्स आहेत त्याचे, ठीक आहे. आपण बघितलेलं आहे ना, बेनोडेनल लीफ दिसते ना तुम्हाला, त्याचे ट्रायकोम, स्टोमाटा, अप्पर इपिडर्मिस, पॅलेसाइडे,
कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल ह्यामध्ये प्रेझेंट असतं. हे TS आहे बेलोडोना लीफचं. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. द टोटल अल्कोलॉइड विल कन्सिस्ट ऑफ द ड्रग 0.4 to 1% अँड व्हेरीज इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट्स. रूट्स 0.6, स्टीम 0.05, लिव्ज 0.04% पर्यंत असतात आणि ड्रेप अँड ड्राईव्ह बेरीजमध्ये 0.19 to 0.21% पर्यंत असतात. सीड्समध्ये 0.30% पर्यंत असतात. ठीक आहे. केमिकल अल्कोलॉइड. ठीक आहे. द मेन अल्कोलॉइड आर द 1 hyoscyamin and it's the racemic and atropine present असतात. The drug also contains the belladonnine, scapholidine, hyoscyamin, pyridine, N-methylpyrroline. The latter two are the volatile bases. Next atropine, just chemical structure आहेत. atropine, hyoscyamin, homotropin. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहेत केमिकल स्ट्रक्चर. युजेस बेलाडोनाचे युजेस काय आहेत. बेलाडोना इज यूज्ड ॲन सिडेटिव्ह टू स्टॉप द ब्रॉन्चियल स्पाझम्स इन अस्थमा, whooping cough and as a cold, heavy fever remedy. It also used the Parkinson disease साठी आपण यूज करतो. ब्रेन डिसऑर्डर, द कॉजेज अ ग्रॅज्युअल लॉस ऑफ द मसल्स कंट्रोल, कोलिक, मोशन सिकनेस अँड पेन किलरसाठी पण आपण याचा यूज करतो. बेलोडोना यूज इन द ऑइंटमेंटमध्ये पण यूज करतो. अप्लाय टू द स्किन, जॉईंट पेन स्किनवर आपण अप्लाय करतो. पेन कॉज्ड बाय द डिस्क इन द बॅकबोन, वॉशिंग ऑन द सायटिक नर्व अँड नर्व पेनसाठी पण आपण याचा यूज करतो. बेलोडोना इज ऑल्सो यूज्ड इन द प्लास्टर्स, मेडिसिन फील्ड, गॉजे अप्लाइड टू द स्किन फॉर द ट्रीटिंग द सायकोट्रिक डिसऑर्डरसाठी आपण यूज करतो. बिहेवियर द डिसऑर्डर कॉल्ड एज हायपरकायनेसिस, एक्सेसिव्ह स्वेटनिंग, हायपरथायरॉसिस अँड ब्रॉन्चियल अस्थमासाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे. ठीक आहे. लक्षात आलं ना. आपण आज पाहिला होता ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम, जे असे ड्रग की जे नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होतात. ठीक आहे. आपण या टॉपिकमध्ये एवढं पाहिलेलं आहे. ते आपण कोणते कोणते असे ड्रग आहेत की ते नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होतात. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत ड्रग. कोणता ड्रग आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आपण यामध्ये पाहणार आहोत. ह्यामध्ये कोणता येतं आहे. राउल्फिया हा ड्रग येतो. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय. हायपरटेन्शन इज डिफाईन्ड ॲज द आयदर सस्टेन्ड सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ऑफ द ग्रेटर दॅन 140 mmHg or a sustained diastolic blood pressure of the greater than 90 mm of the Hg. ठीक आहे. an agent that reduce the high blood pressure is called as the anti hypertensive. ठीक आहे. जे हायपरटेन्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघितलेलेच असतील. ठीक आहे. 140 mmHgच्या वरी जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जर 90 mm ऑफ द एजच्या वरी जर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन होतं. आणि त्याला जर आपण असे एजंट आपण यूज करणार आहोत. ते काय करणार. रिड्यूस द हाय ब्लड प्रेशर. जे असे एजंट की ते रिड्यूस कमी करतात ब्लड प्रेशरला, त्याला आपण अँटी हायपरटेन्सिव्ह असं म्हणतो. ठीक आहे. लक्षात आली ना डेफिनेशन. ठीक आहे. प्री हायपरटेन्शन सिस्टॉलिक बिटवीन 120 to 139 mmHg पर्यंत पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि डायस्टॉलिक बिटवीन किती पाहिजे. डायस्टॉलिकचं 80 to 89 mm फॉर Hg. आपल्याला एवढ्या रेंजमध्ये नॉर्मलमध्ये पाहिजे. इफेक्ट्स ऑफ द हायपरटेन्शन. हे जे इफेक्ट्स कोणते कोणते होणार आहेत. ठीक आहे. इन्क्रीज द रिस्क ऑफ द हार्ट डिसीज. हार्ट डिसीज होणार आहेत. रिस्क ऑफ द हार्ट डिसीज, हार्ट फेल्युअर, किडनी डिसीज, ब्लाइंडनेस अँड स्ट्रोक. ठीक आहे. याच्यामुळे जर आपलं हायपरटेन्शन हाय ब्लड प्रेशर झालं तर आपल्या काय होणार. इन्क्रीज द रिस्क ऑफ द हार्ट डिसीज होणार आहेत. पुन्हा हार्ट फेल होऊ शकतं, किडनी डिसीज होऊ शकतात आपल्याला, ब्लाइंडनेस येऊ शकतो, स्ट्रोक येऊ शकतो. ठीक आहे. प्रायमरी हायपरटेन्शन नो रिझन्स. प्रायमरी हायपरटेन्शन आपल्याला त्याला कोणतं कारण नाही, म्हणजे राग येऊ शकतो. ठीक आहे. हायपरटेन्शन लगेच ब्लड प्रेशर वाढू शकतं. सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये ड्यू टू सम केसेस विच आहे किडनी डिसीज होतात. ॲबनॉर्मलिटीज ऑफ द ॲड्रेनल ग्लँड्स. विल ट्राय द नॉन फार्मॉलॉजिकल मेथड ऑफ द फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण ह्यामध्ये ड्रग कोणता पाहणार आहोत. राउल्फिया. दिसतात का डायग्राममध्ये आपल्याला राउल्फिया कशी दिसणार आहे. राउल्फिया सर्पेंटिना आपण याला म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ड्राईड रूट्स. आपल्याला हे जे रूट्स घ्यायचे. मग रूट्स कसा दिसतात ना. रूट्स कशा असतात.
नेक्स्ट आहे राउल्फिया. राउल्फियाचे सिनोनिम काय आहेत? राउल्फिया रूट, सर्पेंटिना रूट, छोटा चांद आहे तर सर्पगंधा. ठीक आहे, आपण या नावामध्ये आपण त्याचे सिनोनिम प्रेझेंट आहेत. जे बायोलॉजिकल सोर्सेस कोणते आहेत? राउल्फिया कन्सिस्ट ऑफ द ड्राईड रूट्स नोन ॲज द राउल्फिया सर्पेंटिना, बिलॉंग्स टू फॅमिली अपोसायनेसिस. It consists not less than 0.40% of the alkaloids calculated by the resin pin. Cultivation of the Raulfia. Raulfia can be projected by the various methods like the seeds, roots, cuttings, roots, stumps. वेगवेगळ्या मेथड आहे त्याला लावायच्या. ठीक आहे. The propagation from the seeds usually the method of the choices. ठीक आहे. These healthy seeds are the sown into the nursery beds. ठीक आहे. The rate of the germination of the seeds is very low, hence the sufficient quantity of the seeds are sown. Sufficient quantity मध्ये आपण घेतो. Cultivation of the Raulfia मध्ये Raulfia grow well in the tropical forests. Temperature range is the 10 degrees Celsius to 40 degrees Celsius, which are the humid in the summer. The growth is good if there is enough rainfall. Soil should be acidic, pH 4 to 6, with more clay, but it cannot be tolerate temperature below 5 degrees Celsius. Propagation can be done by the sowing seeds or root cutting or stem cutting. कल्टिवेशन ऑफ सर्पगंधा. ठीक आहे, कल्टिवेशन कसं करतो आपण राउल्फियाचं? ठीक आहे. फ्लावरिंग स्टेजमध्ये या टाईपमध्ये आपल्याला दिसणार आहे. फ्लावरिंग स्टेज आहे त्याची सर्पगंधाची, म्हणजे राउल्फियाची. प्लॅन्ट विथ द फ्लावर्स अँड फ्रूट्स. फ्लावर्स आणि थोडं फ्रूट दिसतात का तुम्हाला? थोडे फ्लावर त्याचे रेड कलरमध्ये दिसतात, फ्लावर्स दिसायला का व्हाईट कलरमध्ये पण दिसतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये सीड्स पण प्रेझेंट आहेत. फ्रूट दिसतात ना, हिरव्या कलरमध्ये दिसायला असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग ऑफ द रूट्स. The drugs is mainly collected from the wild plants. The roots or rhizomes are dug up in October-November from the 3 to 4 years old plants. 3 to 4 old plant पासून आपण रूट्स घेतो आपण. The aerial parts are the removed. एरियल पार्ट रिमूव्ह करतो. रूट्स आर द सेपरेटेड. रूट सेपरेट करतो. दिस रूट्स आर द वॉश्ड अँड ड्राईड अँड एअर टिल मॉइश्चर कंटेन द 10 to 12%. रूट्सला वॉश करतो, ड्राईड करतो एअरमध्ये. मॉइश्चर कंटेंट असलेलं ते 10 ते 12%. द रूट शूड बी केप्ट अवे फ्रॉम द सनलाईट. त्या रूटला आपण सनलाईटमध्ये ठेवतो. हार्वेस्टिंग ऑफ द रूट्स. दिसतात ना रूट्स कसे काढतो आपण? केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. यामध्ये कोणते केमिकल प्रेझेंट असतात? राउल्फिया कन्सिस्ट ऑफ 30 इंडोर अल्कोलाइड प्रेझेंट असतात. दे अल्कोलाइड आर क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग टाईप्स: इंडोर अल्कोलाइड, इंडोलिन अल्कोलाइड्स, ऑक्झॅलिनॉइड अल्कोलाइड अँड द प्युसिडो इंडॉक्साइल अल्कोलाइड्स. ठीक आहे, प्रेझेंट असतात. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत? इम्पॉर्टंट अल्कोलाइड ऑफ द राउल्फिया इज द रेझरपिन. अपार्ट फ्रॉम द अल्कोलाइड्स it also contains the oleoresins, phytosterol, fatty acids, unsaturated alcohol, sugars. The other the alkaloids present in the drug are ajmaline, raulfilin, resinamine, रेझरपाइन, युहम्बिन, सर्पेंटिनाइन. ठीक आहे, हे केमिकल गोष्टी त्यामध्ये प्रेझेंट आहेत. युजेस काय त्याचे? द ॲक्टिव्ह राउल्फिया आर मेनली फॉर रेझरपिन विच आर द डिप्रेसिव ॲक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. इट प्रोड्युसेस द ट्रँक्युलायझिंग इफेक्ट, इमोशनल कॅलनेस without producing the hyponesis or lowers the blood pressure. It can be administered orally and has cumulative effect. It also given in parenterally in the treatment of the hypertension यूज करतो. when in the oral route of the found to be the impracticable, respiration should be used the caution of the anxiety मध्ये यूज करतो. डिप्रेशन अँड पेशंट अँड कार्डियक अरेथमियामध्ये यूज करतो. मायकोकार्डियल इन्फेक्शनसाठी, ब्रॉन्चायटिससाठी, अस्थमा, गॅस्ट्रिक अल्सरसाठी आपण यूज करतो. इट हॅज द ट्रँक्युलायझिंग इफेक्ट रॅदर दॅन द हायपोटोनिक 1. ठीक आहे, हे झालं आपल्याला राउल्फिया. ही कोणता ड्रग होता? अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ठीक आहे, हे काय करता? राउल्फिया हा ड्रग काय करतो? म्हणजे कमी करतो, ब्लड प्रेशरला कमी करण्यासाठी आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग यूज करतो. ठीक आहे, लक्षात आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या
ठीक आहे. नेक्स्ट आपण ड्रग बघणार आहोत अँटी ट्युमर्स म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग. कोणते कोणते आहेत बघा. इंट्रोडक्शन. डेफिनेशन. कॅन्सर इज डिसीज characterized by the uncontrolled multiplication of the spread of the abnormal forms of the body on the cells. अशा सेल्स ते अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन होत जातं. अशा सेल्स की ते कंट्रोल होत नाहीत आणि ते त्यांचं मल्टिप्लिकेशन वाढतच जातात. सेल्स अबनॉर्मल सेल्स वाढत जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर. ठीक आहे. द टर्म्स कॅन्सर, मॅलिग्नंट, neoplasm simply means new growth and malignant tumor or synapse. त्यामध्ये 2 टाईप्समध्ये ट्युमर प्रेझेंट आहेत. बेंजिन ट्युमर, मॅलिग्नेट ट्युमर, हे 2 टाईप आहेत ट्युमरचे. त्याच्या फर्स्ट ड्रग आपण पाहणार आहोत विनका ड्रग आपण कशासाठी करतो, अँटी कॅन्सरसाठी. अँटी कॅन्सर म्हणजे अँटी ट्युमर ड्रग म्हणून आपण याचा यूज करतो. ह्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत. ह्याच्यामध्ये विनब्लास्टिन, विनक्रिस्टिन हे केमिकल आहेत जे की जे कॅन्सर झालेला आहे प्रोड्यूस, त्याला अँटी कॅन्सरसाठी आपण यूज करतो. कॅन्सरला नीट करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी आपण विनका हा ड्रग वापरतो. विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन. ठीक आहे. विनकाचं सिनोनेम काय, विनका रोसिया, कॅथ्रंथस, पेरिविंकल, बार्समासी. ठीक आहे. आपण हे विनकाचे सिनोनेम्स आहेत. बायोलॉजिकल सोर्सेस. यामध्ये बायोलॉजिकल सोर्सेस काय, विनका इज द ड्राईड एंटायर प्लांट ऑफ द कॅथ्रंथस रोसियस लीन, बिलॉंग्स टू फॅमिली ॲपोसायनेसिस. जिओग्राफिकल सोर्सेस. द प्लांट इज द नेटिव्ह ऑफ द मदागास्कर and is found in the anthropoid of subtropical countries, especially in India, Australia, South Africa, North and South America. यामध्ये आपल्याला भेटतात. द प्लांट इज कल्टिवेटेड ॲज द गार्डन प्लांट ऑफ द युरोपिय अँड इंडियामध्ये आपल्याला मिळून जातील. ठीक आहे. विनका म्हणजे आपली सदाफुली. तुम्ही बघितले असतील डेली लाईफमध्ये, आपण जे बघितले असतील तुम्ही सदाफुलीचे झाडं, विनकाचे झाडं, प्लांट्स आपल्याला प्रेझेंट असतात. ठीक आहे. Cultivation and collection. It requires dry or moist soil and can be tolerated drought. It is cultivated either by the directly sowing the seeds or sowing the seeds in नर्सरी सोईंग द मेथड. नर्सरीमध्ये आपण याला हे करतो, उगवतो, सीड्स लावतो. ठीक आहे. नर्सरी सोईंग द मेथड ऑफ द फाउंड द इकॉनॉमिकल अँड द फ्रेश सीड्स आर द सोन इन द नर्सरी इन द मंथ ऑफ द फेब्रुवारी मार्चमध्ये आपण त्याचं सोईंग करतो नर्सरीमध्ये. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये. द सीडलिंग अटेन द हाईट ऑफ इज 5 to 8 centimeter आफ्टर द 2 months अँड देन दे आर ट्रान्सप्लेटेड इन टू द फील्ड ॲट द डिस्टन्स ऑफ द 45 centimeter into 30 centimeter पर्यंत असतं. ठीक आहे. डिस्टन्स पाहिजे तेवढं आपल्याला. इन ऑर्डर ऑफ द कलेक्ट द होल प्लांट, द स्टीम्स आर द फर्स्ट कट अबाउट द 10 centimeter above the ground and leaves, seeds, stems are separated and the dried. The roots are collected by the plunging, which are the later washed and dried under the shade of the pack. कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात सदाफुलीचे, विनकाचे. लिव्ज कशाचा, ग्रीन इन कलर. फ्लावर्स आयदर व्हायलेट, पिंकिश, व्हाईट और कॅनमिन रेडमध्ये प्रेझेंट असतात. रूट शेअर पेल ग्रे इन कलर. फ्लावर hermaphrodite, have both male and female organs and are pollinated with the bees. Fruit follicles with the numerous black and seeds. Microscopy. Epidermis is a single layer of the rectangular cells covered with the thick cartilage. The consist of the unicellular covering the trichomes and क्रोमिफेरस स्टोमाटा. ठीक आहे. एपिडर्मिस आपण लक्षात आलं ना, तो एपिडर्मिस कुठल्या भागात असतो, पॅलेसाइडिल असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट, मिड रिजन असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, झायलम फ्लोएम प्रेझेंट असतात, मिडल रिबमध्ये प्रेझेंट असतात. मिड रिजन 2 असतात. ठीक आहे. 3 layers ऑफ द कोलेनकायमा इज प्रेझेंट बोथ बिलो द अप्पर एपिडर्मिस अँड अबव द लोअर एपिडर्मिस. आणि पॅलेसाइडी पॅरेंकायमामध्ये सेल्समध्ये काय असतात, प्रेझेंट जस्ट बिलो द अप्पर एपिडर्मिसला प्रेझेंट असतात पॅलेसाइडी पॅरेंकायमा. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत. इट लिव्ज आर रूट्स कन्सिस्ट आर मोर अल्कलॉइड. अबाउट 90 अल्कलॉइड्स हॅव
been the isolated from the vinca like the azmelacin, saponin are known as the are present in all other species of the apocynesis. The important alkaloids are catharanthus are the dimer in indolin alkaloids, vinblastine, vincristin. दे आर प्रोसेस द अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी. जे व्हिनब्लास्टिन आणि जे व्हिनक्रिस्टिन जे आपल्याला भेटणार आहेत केमिकल कॉन्स्टिट्युएंट ते कशासाठी यूज करतो आपण अँटी कॅन्सरसाठी अँटी ट्युमरसाठी आपण ते ॲक्टिव्हिटी दाखवतो. अँटी कॅन्सरसाठी तो ॲक्टिव्हिटी दाखवतो. कोणते कोणते व्हिनब्लास्टिन आणि व्हिनक्रिस्टिन लक्षात ठेवा सगळेजण. ठीक आहे. नेक्स्ट आहे विंडोलिन आर द कॅथरिन आर इंडोल मोनोमेरिक अल्कोलॉइड. इट ऑल्सो कंटेन मोनोटर्पेन सिक्वेटर्पेन इंडोल अँड इंडोलिन ग्लायकोसाइड. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. केमिकल कॉन्स्टिट्युएंट व्हिनब्लास्टिन आणि व्हिनक्रिस्टिनचे त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंटचे स्ट्रक्चर दिलेले आहेत. व्हिनब्लास्टिन आणि व्हिनक्रिस्टिन चेक करा कुठं प्रेझेंट आहेत. केमिकलमध्ये काय फरक आहे का चेक करा. दिसतोय का फरक. खालच्या साईडला बघा इकडं व्हिनब्लास्टिनला CH3 आहे आणि इकडं व्हिनक्रिस्टिनला CHO आहे. बरोबर काढा स्ट्रक्चर. युजेस याचे युजेससाठी आपण व्हिनका कशासाठी यूज करतो. ठीक आहे. व्हिनब्लास्टिन इज ॲन अँटी ट्युमर अल्कोलाइड यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ द हायड्रोजिन्स डिसीजसाठी आपण यूज करतो. अँटी कॅन्सर म्हणून यूज करतो व्हिनब्लास्टिन. व्हिनक्रिस्टिन यूज्ड द ट्रीटमेंट ऑफ ल्युकोमेनिया इन द चिल्ड्रन. ल्युकोमेनिया जो प्रेझेंट असतो चिल्ड्रन त्यासाठी आपण व्हिनक्रिस्टिनचा यूज करतो कॅन्सर. इट मे बी ऑल्सो बी यूज्ड गार्लेजी. The flowers, the periwinkle are the gently purgative. It is stated is the excellent as the gentle laxative for the children साठी laxative म्हणून आपण त्याचा यूज करतो. ठीक आहे. आपण पाहिलेलं आहे ते अँटी ट्युमर ड्रग. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कोणता ड्रग पाहिला व्हिनका. ठीक आहे. लक्षात आला ना सगळ्याला.